नमस्कार. स्मार्ट सायन्स मराठीमध्ये तुमचे मनापासून स्वागत आहे. आज आपण एक खूप मजेशीर प्रयोग पाहणार आहोत. पुढे जाण्यापूर्वी चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. यामुळे तुम्हाला आमचे नवीन व्हिडिओ सर्वात आधी मिळतील. मुलांनो, आज आपण विज्ञानातील एक खूप महत्त्वाची संकल्पना शिकणार आहोत. ती म्हणजे दाब म्हणजेच प्रेशर. मॅडम, हा दाब म्हणजे नक्की काय असतो? आम्हाला सोप्या भाषेत सांगाल का? आम्हाला हे जाणून घ्यायला खूप आवडेल. नक्कीच. एका क्षेत्रफळावर लंब दिशेने प्रयुक्त होणाऱ्या बलाला दाब असे म्हणतात. विज्ञानात यालाच प्रेशर म्हणतात. म्हणजेच प्रेशर बरोबर फोर्स भागिले एरिया, म्हणजेच P बरोबर F भागिले A. सोप्पं आहे ना? हे कायम लक्षात ठेवा. पण मॅडम, याचा आपल्या दैनंदिन जीवनात काय उपयोग होतो? आपण हे का शिकायचे? छान प्रश्न. भाजी चिरताना आपण धारदार सुरी का वापरतो? कधी असा विचार केला आहे का? कारण धारदार सुरीचे टोक बारीक असते, म्हणजेच तिचे क्षेत्रफळ खूपच कमी असते. त्यामुळे दाब वाढतो. क्षेत्रफळ कमी असल्यामुळे आपण लावलेल्या बलाचा दाब वाढतो आणि भाजी सहज चिरली जाते. आहे ना जादू? ओहो, म्हणजे बोथट सुरीने जास्त जोर का लावावा लागतो हे आता मला अगदी नीट समजलं. आता दुसरे उदाहरण पाहूया. वाळूवर चालताना आपले पाय आत का घुसतात? सांगा पाहू. आपल्या पायाचे क्षेत्रफळ कमी असल्याने वाळूवर जास्त दाब निर्माण होतो आणि पाय आत रुततात. पण मग वाळवंटातील उंट वाळूवरून इतक्या सहजपणे कसा काय चालू शकतो? विचार करा. कारण उंटाचे पाय रुंद असतात, ज्यामुळे त्याचे क्षेत्रफळ वाढते आणि वाळूवरचा दाब कमी होतो. त्यामुळे तो सहज चालतो. अरे हो, तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलंय की नाही? लगेच करा आणि तुमच्या मित्रांनाही शेअर करा. मॅडम, मोठ्या ट्रकना जास्त चाके का असतात? त्याचा दाबाशी काही संबंध आहे का? आम्हाला सांगा ना. अगदी बरोबर. ट्रकचे वजन खूप जास्त असते. जास्त चाकांमुळे जमिनीसोबतचे क्षेत्रफळ म्हणजेच एरिया वाढते. क्षेत्रफळ वाढल्यामुळे ट्रकचा जमिनीवरचा दाब कमी होतो आणि रस्ते खराब होत नाहीत. हाच विज्ञानाचा चमत्कार आहे. मॅडम, आपल्या स्कूल बॅगचे पट्टे रुंद का असतात, अरुंद का नसतात? खांदे दुखतात म्हणून का? हो, रुंद पट्ट्यांमुळे खांद्यावर येणारा दाब विभागला जातो आणि आपल्याला ओझे कमी वाटते, म्हणून पट्टे रुंद असतात. मॅडम, रेल्वेच्या रुळांखाली सिमेंटच्या फळ्या का लावलेल्या असतात? त्यांचं काय काम असतं? छान प्रश्न. रेल्वेचे वजन खूप असते. या फळ्यांमुळे क्षेत्रफळ वाढते आणि जमिनीवरचा दाब कमी होतो. मुलांनो, आपण टाचणी किंवा पिन लावताना ती टोकदार बाजूनेच का लावतो? डोकं चालवा. टोकाचे क्षेत्रफळ खूप कमी असल्याने थोड्या बलानेही दाब वाढतो आणि पिन लाकडात सहज आत जाते. आता मला सांगा, उंच टाचांच्या चपलांमुळे जमिनीवर दाब जास्त असेल की सपाट चपलांमुळे? कोण सांगणार? मॅडम, टाचांचे क्षेत्रफळ कमी असते, म्हणून तिथे दाब म्हणजेच प्रेशर जास्त असायला हवे. बरोबर ना? शाब्बास, अगदी बरोबर उत्तर दिलत. क्षेत्रफळ जितके कमी तितका दाब जास्त असतो, हे नेहमी लक्षात ठेवा. मॅडम, हवेचा पण दाब असतो का? म्हणजे आपण ज्याला ॲटमॉस्फेरिक प्रेशर म्हणतो, ते काय असतं? हो, नक्कीच. आपल्या सभोवताली असलेल्या हवेच्या आवरणाला वातावरण म्हणतात आणि त्याचाही मोठा दाब असतो. जेव्हा आपण स्लॉने ज्यूस पितो, तेव्हा आपण बाहेरील हवेच्या दाबाचाच वापर करत असतो. आहे ना मजेशीर? मॅडम, मग पाण्याखाली पण दाब असतो का? समुद्रात खाली गेल्यावर काय होते? हो, द्रवाचा दाब खोलीनुसार वाढतो. म्हणूनच धरणांच्या भिंती तळाला रुंद बांधल्या जातात. तर मुलांनो, आज आपण काय काय शिकलो? दाब कोणत्या 2 गोष्टींवर अवलंबून असतो? एकदा जोरात सांगा. बल म्हणजेच फोर्स आणि क्षेत्रफळ म्हणजेच एरिया. हे आम्हाला आता पक्क समजलंय. खूप छान. तुमच्या दैनंदिन जीवनात अशी आणखी उदाहरणे शोधा आणि मला नक्की सांगा. भेटूया पुढच्या तासाला. तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? कमेंटमध्ये आम्हाला नक्की कळवा. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा. आणि हो, स्मार्ट सायन्स मराठी चॅनलला सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका.
पुन्हा भेटूया अशाच एका नवीन विषयासह. धन्यवाद. कायम स्मार्ट शिका आणि स्मार्ट रहा. फक्त आमच्या स्मार्ट सायन्स मराठी सोबत. काळजी घ्या.